माजी मंत्री केसी पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत आसली गावात पारंपरिक होळीचा सोहळा, जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्यासाठी केली प्रार्थना। सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या आसली गावात माजी मंत्री केसी पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। आदिवासी संस्कृती आणि अस्मितेचा केंद्रबिंदू असलेल्या या सोहळ्यात ढोल ताशांच्या गजरात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या प्रसंगी केसी पाडवी यांनी होळीच्या पवित्र अग्नीची पूजा करून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि त्यांचे जीवनमान उंच व्हावे अशी विशेष प्रार्थना केली। आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले। सातपुडा पट्ट्यातील आदिवासी बांधवांच्या जीवनात होळीचे स्थान अनन्यसाधारण आहे। काठी गावासह संपूर्ण परिसरात सुमारे महिनाभर चालणारा हा उत्सव पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आपल्या समृद्ध संस्कृतीचे जतन करण्याचा महत्त्वाचा दुवा आहे। या सोहळ्यामुळे समाजातील नवीन पिढीला आपल्या मुळांची आणि लोकपरंपरेची ओळख होत असून त्यांच्यामध्ये एकतेची भावना अधिक दृढ होत आहे। खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात जिल्हाभरातील मान्यवर आणि हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते। संस्कृतीचे जतन आणि समाजाची प्रगती असा दुहेरी संदेश देणारा हा उत्सव सातपुडा पट्ट्यातील आदिवासींच्या एकतेचे आणि त्यांच्या गौरवशाली वारशांचे प्रतीक ठरला। ब्युरो रिपोर्ट, सातपुडा, नंदुरबार। कॅमेरामन सद्दाम पटेल, सहसंपादक अनिल बोराडे। हा होळीचा सण साजरा केला जातो। चांद दिसल्यापासून होळीचा सण हे मानला जातो। दांडा रोवला गेला म्हणतात। दांडा म्हणजे त्या दिवसापासून मग त्याच्यात उतर कार्य होत नाही, लग्न होत नाही आणि या महिन्यामध्ये आणि पुढचा महिना अजून वांजोट्या महिना म्हणून लग्नसुद्धा होत नाही असा हा महिना आहे। हा होळीचा मानतेचा म्हणजे होळीसाठी असलेला महिना आहे। या महिन्यामध्ये म्हणजे महिनाभर मुलांची होळी पहिले पेटवली जाते। नंतर मग दाबला देवाची होळी म्हणून जी असते, देवीची होळी ही पहिली होळी पेटवली जाते। त्यानंतर मग बाकी तालुक्यामध्ये, दोन्ही तालुक्यामध्ये, अक्राणी अक्कलकुव्यामध्ये, पहाडामध्ये होळी पेटवली जाते। आणि ती असलीची होळी 27ला आणि काल होळीचे 2 मुलं असतात। एक भोंगोऱ्या, तो पहिले काय गावांना भोंगोऱ्या साजरा केला जातो आणि दुसरा जो होळीचा दुसरा मुलगा जो मेलादा आहे, तो मेलादा आम्ही काल साजरी केला। आणि आजची ही माझी व्यक्तिगत नावाने असलेली होळी आहे असलीची। गावाची होळी काल पेटवली गेली, काल सकाळीच। ही मानतेची होळी माझ्या नावाने असलेली, परंतु मी सगळ्यांच्या वतीने, इथल्या एरियाच्या वतीने, सगळ्या दुनियाच्या वतीने, खासदार आहे, खासदारचाही आणि एकूणच खासदारचा जो मतदारसंघ आहे किंवा पूर्ण याच्यासाठी ही होळी आम्ही साजरी केली। परंतु एक माहिती म्हणून तुम्हाला सांगेन की भारत जोडो न्याय यात्रेच्या वेळेला राहुल गांधी नंदुरबारला आले होते। त्यावेळेला नेमका चंद्र 2 दिवसाचा होता आणि ती होळी पेटवण्याचा कालावधी होता। आम्ही तिथे होळी पेटवली आणि राहुल गांधींनी होळीचं जो काय ही जी आहे शेंडी आहे ती खांद्यावर जी घेतली ती वाखाणण्यासारखी आहे। आणि ती होळीचं ही शेंडी आहे ती खांद्यावर जसं ठेवून इथे आमच्याकडे मेलादा जेव्हा पूजा केली जाते त्यावेळेला जे नाचतो आम्ही, त्या पोजमध्ये राहुल गांधींनी ती होळी उचलली होती आणि लोकांना ती पोज खूप आवडली। आणि म्हणूनच आम्ही तो फोटो आजही मागे तुम्ही पाहाल किंवा दुसरीकडे आम्ही जे जाहिरात दिली किंवा आम्ही जे पोस्टर टाकले त्याच्यात राहुल गांधींनी ते होळी उचललेले आम्ही दाखवलेलं आहे। आणि होळी राहुल गांधींच्या नावाने 5 होळी साजरी करायचं म्हणून ठरवलं आम्ही। दुसरी होळी आम्ही काठीला गेल्या वर्षी पेटवली। तिसरी होळी आता या 3 तारखेला विक्रम पाडवी जे काकडद्याचे राहणारे आमचे मेन सहकारी आहेत त्यांच्या गावाला 3 तारखेला त्यांच्या गावची होळी आहे। त्याच वेळेला आम्ही ती कदाचित सकाळी दुसऱ्या दिवशी पहाटेच पेटवली जाते, परंतु ही होळी मात्र आम्ही 9 वाजता 10 वाजता रात्रीच्या 10च्या अगोदर ती होळी पेटवणार आहोत आणि राहुल गांधींच्या नावाने ती होळी पेटवतो आणि तिथे ही राहुल गांधींच्या मानतेसाठी आम्ही करतो। त्याच वेळेला आमची एक धारणा अशी आहे की आम्ही राहुल गांधींच्या नावाने मानतेची होळी पेटवली म्हणूनच आम्ही 100पर्यंत काँग्रेसचे सीट खासदारकीला वाढले। आता आम्ही 5 वर्ष पूर्ण केले तर निश्चितपणे आम्हाला खात्री झाली की पुढचं सरकार हे राहुल गांधींचं येणार, काँग्रेसचं येणार। म्हणूनच आम्ही ती होळी 5 पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही। आणि शेवटची होळी परत आम्ही जसं आता मानतेची होळी असलेली पेटवली त्याच्याबरोबरच राहुल गांधीची शेवटची 5वी जी असेल ती मानतेची होळी परत आम्ही एकत्र करू आणि ती शेवटची असेल असं मी इथे जाहीर करतो तुमच्या माध्यमातून। धन्यवाद।